हिंदुस्थानतर्फे आपल्या सर्वांना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। मराठवाडा लेबर युनियनतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त सर्व कामगारांना सोबत घेऊन दुचाकीवर रॅली काढण्यात आली। शहरामधील सगळ्या महामानवाचे दर्शन घेऊन रॅली संविधान भवन येथे येऊन महामानवांना पुष्पहार अर्पण करून झेंडावंदन करण्यात आले। यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। हेलो हेलो कामगार दिन जय है, जय है, जय है। टकराएगा मिट्टी में मिल जाएगा। जिंदाबाद 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 लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे विजय असो महाराष्ट्राच्या हमाल मापाडी महामंडळाचा विजय असो आमचं एक एक आमचं एक एक और कायदा आमच्या हक्काचा जय गुरुदेव बापा और कायदा आमच्या हक्काचा जय गुरुदेव बापा आणि त्या कामगारांच्या एकीतून त्या कामगारांच्या लढ्यातून आज आपण जे कायदे मिळवलेले आहेत त्याचं श्रेय सगळं ते 1886 साली या घडून आणल्या गेलेल्या कामगारांनी एकजूट दाखवून आपल्या हक्काप्रती आणि अधिकाराप्रती जे आंदोलन छेडलं त्या माध्यमातून आज आपल्याला हे सगळे हक्क आणि अधिकार कायद्याच्या माध्यमातून प्राप्त झालेले आहेत। हा जागतिक कामगार दिन जरी असला तरी भारतामध्ये खऱ्या अर्थाने 1 मे 1923 रोजी मद्रास काय सांगाल, काय मेसेज देतो? आज खरं तर महाराष्ट्रामध्ये कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन हा एकत्र येतो, पण यावेळेस बुद्ध पौर्णिमा देखील आहे। त्यामुळं ह्या तिन्ही दिवसाचा संदेश दिला पाहिजे की नाही माहीत नाही, पण ज्या उद्देशाने कामगार दिवस साजरा केला जातो जगभर, तो उद्देश म्हणजे कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, त्याला माणसासारखं वागणूक मिळाली पाहिजे, त्याच्या सुखदुःखाचं निरसन झालं पाहिजे, निवारण झालं पाहिजे। परंतु स्वातंत्र्याला इतके वर्ष झाले, जवळपास 78 वर्ष होऊन गेले। संविधानाची अंमलबजावणी करून 75 वर्ष होऊन गेले, परंतु गोरगरिबाच्या नावाने सत्तेमध्ये जाणारे, गोरगरिबांची मतं घेऊन सत्तेमध्ये जाणारे, मग ते देश पातळीवरती जात असतील किंवा राज्य पातळीवर जात असतील, मतं घेईपर्यंत ते त्यांचा आधार घेतात आणि निवडून गेल्यानंतर मात्र पूर्णपणे या देशातील जे भांडवलदार आहेत, कारखानदार आहेत, मालक आहेत, मक्तेदार आहेत, त्यांच्यासाठीच सत्ता राबवली जाते। आणि म्हणून आज जी काही परवड शेतकऱ्यापासून कामगारापर्यंत सामाजिकदृष्ट्या जे उपेक्षित घटक आहेत, जे आत्मसन्मानासाठी, सामाजिक सुरक्षेसाठी संघर्ष करतायत, त्या कुठल्याही घटकाकडं सत्तेमधल्या लोकांचं लक्ष नाही। आणि त्याचं प्रमुख कारण आहे की सत्तेमधल्या लोकांची राज्यघटना
हे संविधान नाही आहे, तर मनुस्मृती आहे. आणि मनुस्मृतीमध्ये कधीही सगळ्यांना समानतेची वागणूक किंवा विचार त्या ठिकाणी मांडलेला नाही. मनुस्मृतीला लोकशाही मान्य नाही आहे, मनुस्मृतीला स्वातंत्र्य मान्य नाही आहे, मनुस्मृतीला धर्मनिरपेक्षता मान्य नाही आहे. आणि म्हणूनच हे सरकार पावलोपावली जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये भांडणं लावण्याचा जो काही प्रयत्न करत आहे, त्याच्यापासून तमाम कष्टकऱ्यांनी, शेतकऱ्यांनी सावध राहायला पाहिजे. आणि आपल्यामधला बंधुभाव हा दिवसेदिवस वाढवून संविधानानं दिलेले जे काही विचार आणि मूल्य आहेत ती तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आज या ठिकाणी मराठवाडा लेबर युनियन, महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या वतीनं शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून मोटरसायकल रॅलीज काढून संविधान भवन नारळीबाग येथे कामगार मेळावा जो झाला त्याच्यामधून देखील आम्ही हाच एक मेसेज देण्याचा प्रयत्न करत आहोत. कुठल्याही परिस्थितीमध्ये समाजामध्ये वितुष्ट निर्माण होता कामा नये, समाजामध्ये शांती राहायला पाहिजे आणि प्रत्येक प्रश्न हा अहिंसेच्या मार्गाने सुटला पाहिजे याच्यावरती आमचा विश्वास आहे आणि त्याच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.